जी मला आपल्याकडून अपेक्षित आहे, कारण रेड्डी सरांनी देखील हाच प्रश्न उपस्थित केलेला होता. लगेचच उत्तर देतो. माझे मित्र हनुमंतराव पवार अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे आहेत. त्यांनी कायद्याच्या मसुद्याचं नीट वाचन केलं. पण हनुमंतरावजी, मला इथं आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. 105 आपण आक्षेप नोंदवला, त्याचं लगेचच उत्तर मी आपल्याला देतो. हे बघा, हे लक्षात घ्या आपण की ज्या वेळेला अशा पद्धतीचा कायदा गुजरातमध्ये, आंध्रमध्ये, तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये, इतर ठिकाणी जेव्हा अस्तित्वात आला, तिथं कुठेही भारतीय जनता पक्षाचं सरकार नव्हतं. टीडीपी आणि काँग्रेसचीच सरकार होती. आणि ज्या वेळेला निवडणुकांच्या काळामध्ये आणि इतर शांततेच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती हल्ले झाले, त्याच्यामध्ये जे मंत्री मारले गेले, मुख्यमंत्री मारले गेले, ते प्रामुख्याने काँग्रेसचे होते. विरोधक म्हणून आपण जर विरोध करत असाल तर ते चुकीचं आहे. या संयुक्त समितीमध्ये सन्माननीय नेते नानासाहेब पटोले, सन्माननीय नेते विजयभाऊ वडेट्टीवार हे सगळे आहेत. आपल्याला आपल्याच नेत्यांच्या बुद्धिमत्तेवरती, क्षमतेवर शंका असेल, पण ती आम्हाला नाहीये, कारण विरोधकांचा आदर आम्हाला आहे. 105 जे आपण आक्षेप नोंदवला, त्याचं उत्तर मी आपल्याला लगेच देतो. त्याच्यामध्ये संदिग्धता, अनावश्यक शेरेबाजी करताय तुम्ही. मी विचारलेल्या मुद्द्यावर उत्तर द्या. तुम्ही नका सांगू. माझ्या नेत्याचं तुम्ही नका सांगू. हनुमंतरावजी, कुठेही कायदा, गुजरातमध्ये कुठं कायदा झाला? संयुक्त समिती, गुजरातमध्ये कुठं कायदा? संयुक्त समिती आहे ना, कसं काय झोपतंय आपल्याला आता? संयुक्त समितीमध्ये काय रोलक टॅक्ट नेते या नक्षलवाद्यांनी, माओवाद्यांनी मारले तुमचे, अतिकडव्या डाव्या विचारांच्या लोकांनी मारले तुमचे, आमचे मारले. लोकशाही तुम्हाला सुरक्षित ठेवायची आहे. काय असतं हनुमंतरावजी, लक्षात घ्या. टीकेला टीका, राजकीय टीका असं बरोबर नाही. आपण नीट ऐका ना. संयुक्त समितीमध्ये काँग्रेसचे सन्माननीय नेते आहेत. संयुक्त समितीमध्ये काँग्रेसचे सन्माननीय नेते आहेत आणि संदिग्धता अजिबात नाही. 105च्या बाबतीची संदिग्धता आपल्याला आहे, ते सुस्पष्ट करून सांगतो. माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, निवृत्त न्यायमूर्ती किंवा त्यात पात्र असलेले घेऊन पक्षामध्ये बसताय, काय सांगताय देशप्रेम सरकारी वकील यांची एक समिती असणार आहे. ही समिती, या मुद्द्याकडे बोलूया आपण. उत्तर घेऊया. पुरावे ग्राह्य धरल्यानंतर या समितीमध्ये योग्य पद्धतीनं छाननी होईल आणि मगच त्या संघटनेला बंदी घातली जाऊ शकेल. दुसरा आपला आक्षेप आहे की आम्ही या सगळ्या संस्थांच्या वरती टीका केली, ईडीवर टीका केली, निवडणूक आयोगावर टीका केली, तर करणार का? तर माझे मित्र आदरणीय हनुमंतरावजी, हा कायदा त्याकरता नाहीच. ज्या पद्धतीनं भयमुक्त वातावरणामध्ये सरकारवर, यंत्रणांवर आजही आपण टीका करत आहात,